निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। कोणत्याही कमिटमेंट करता आलो नाही, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलाय, माझी कुणावरही नाराजी नाही असं वक्तव्य दीपेश म्हात्रेंनी केलं। महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिला। शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत रहिमतपूर इथं पक्षप्रवेश पार पडला। मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना धक्का दिला। तटकरेंचे समर्थक सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं एकला चलोची भूमिका घेतली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं कठीण असल्याचं भरत गोगावले म्हणाले। जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी भाजपकडून स्वबळाचा नारा दिलाय। पडळकरांनी उमेदवारांची यादी देखील निश्चित केली आहे। महायुती म्हणून कुणाचाही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आल्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिली। पुण्यामध्ये शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती होणार आहे। पुण्यामध्ये दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यातून युतीची घोषणा करण्यात आली आहे। मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले। आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणाकरता नव्हती, तर शैक्षणिक आरक्षणाकरता आमची लढाई होती असं विनोद पाटील म्हणाले। गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, तर भंडाऱ्यामध्ये 4 नगरपरिषदांकरता निवडणूक पार पडणार आहे। तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी स्पष्ट केलं। पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं। शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं, तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषदांसह नगरपंचायतींची निवडणूक लागली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये। जिल्ह्यातील एकूण 7 नगरपरिषदा नगरपंचायतींकरता मतदान पार पडणार आहे। राज्य सरकारनं राज्य परिवहन महामंडळाला 471 कोटी 5 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे। निधी अभावी ऑक्टोबर महिन्याचा पगार 7 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही। निधीचा शासन निर्णय जाहीर झाल्यानं महामंडळाला निधी प्राप्त होणार आहे। त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर 8 नोव्हेंबरला दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आलं। परिणामी प्रशासकीय यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता 13 नोव्हेंबरची नवी मुदत दिलेली आहे। वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याकरता दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा भाग असलेल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी एकास एक पार्किंग करता आग्रही भूमिका घेतली आहे। या प्रकल्पातील वरळी बीडीडी पाठोपाठ नायगाव इथंही एकास एक पार्किंग दिलं जात असताना नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही त्याच पद्धतीनं सुविधा देण्याची मागणी केली गेली आहे। या मागणीकरता रहिवाशांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे। आवक वाढल्यानं मटारच्या दरात घट झाली। घाऊक बाजारामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत भेंडी, गवार, काकडी, वांगी, भुईमूग, शेंग, गाजर, घेवडा या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे। सोनं आणि चांदीच्या किमतीत चढउतार होत असतात। दीपावली दरम्यान सोन्याचे दर वाढले होते। हे दर 1,26,000 च्या आसपास गेले होते। या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतीत थोडीशी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे।
यावर्षी नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे। परिणामी दरवर्षी ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन लांबणीवर पडणार असल्याची माहिती पर्यावरणवाद्यांनी दिली आहे। हा हवामान बदल आणि नष्ट होणाऱ्या पाणथळ जागांचा परिणाम आहे। जळगाव शहरातील कांचननगर परिसरामध्ये 2 युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर गोळीबारामध्ये झालं। यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। एक महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर आपण बघताय। महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का दिलेला आहे, झटका दिलेला आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश रहिमतपूर इथं पार पडला। यावेळी बोलताना त्यांनी पुणे जमीन व्यवहार प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं। सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते आधी शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते। त्यांनी रहिमतपूर इथं अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे। मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं। आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली। मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं। मी म्हटलं माहिती घेऊन चालतो। आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो। त्याच्यामुळे मला नाही माहिती। नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही। 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही। आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला। दरम्यान याच कार्यक्रमामध्ये अजित पवारांना एक चिठी आली आणि त्यातला मजकूर त्यांनी भर सभेत वाचून दाखवताच एकच हशा पिकला। मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं। मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेटाचा तुरा खोचा। आता मला काय डोळे असे आहेत, माझ्या पेटाचं काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही। बरं मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही। हार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असलं की एक आरसा असावा, म्हणजे मी मतदार की काय। आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। महाविकास आघाडीच्या काळात राबवण्यात आलेली महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना महायुती सरकारच्या काळात बारगळली। 6 महिन्यांपासून अनुदान वितरित न करण्यात आल्यानं शिवभोजन थाळी चालकांकडून वारंवार आंदोलनं करण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून 70 कोटीच्या अनुदानापैकी 28 कोटीचं अनुदान वितरित करण्यात आलंय। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून ते देण्यात आले। मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्याकरता रस्ते विस्तार आणि ओव्हरब्रिजसह पायाभूत सुविधांच्या विकासाचं काम सुरू आहे। देशाची आर्थिक राजधानी आता वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्याकरता एका महायोजनेवर काम करते आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं एकात्मिक बोगदा रस्ते प्रणालीकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात केलेली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईतील विविध भाग भूमिगत रस्त्यांनी जोडले जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नायगाव बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत 5 पुनर्वसित इमारतींचं बांधकाम पूर्ण झालंय। बुधवारी या इमारतीतील 864 घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या 864 घरांपैकी 423 घरं निवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलिसांना देण्यात येणार असल्यानं पोलिसांची बऱ्याच वर्षांपासूनची गृह स्वप्नपूर्ती होणार आहे। दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे। दैनंदिन वाहतूक अहवालानुसार प्रवासी तिकीट आणि सवलत मूल्य रक्कम मिळून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तब्बल 6 कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेली आहे। ऑक्टोबर महिन्यातच एसटीला सुमारे 180 कोटींचा तोटा सहन करावा लागलाय।
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या आसपास 1300 एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर एक नवीन व्यावसायिक केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हे नवीन व्यावसायिक केंद्र नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसंच पनवेल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर विकसित केलं जाईल आणि चारही महानगरांच्या विकासाला गती येईल। मुंबईची विजेची मागणी वाढत असताना हरित ऊर्जेचा पुरवठा वाढणार आहे। त्याकरता टाटा पॉवरनं अकमे सोलर, ज्युनिपर ग्रीन एनर्जी आणि टाटा पॉवर ग्रीन एनर्जी लिमिटेड या 3 कंपन्यांसोबत सुमारे 200 मेगावॅट वीज खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना हरित ऊर्जा उपलब्ध होऊ शकणार आहे। हिमालयात आलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झालं आहे। रविवारी मुंबईचं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे। शीत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येऊ शकेल। महाराष्ट्रामध्ये पाऊस संपल्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं आजपासून राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे। मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये कडाक्याचा गारठा जाणवणार आहे। नाशिक इथं यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीकरता जळगाव नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते। जळगाव आणि नाशिक इथल्या दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य असून सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात हालचाली सुरू आहेत। केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या। शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी शुभेच्छा देण्यासाठी पुण्यामध्ये गेले होते। सांगलीच्या बोरगाव इथं बैलगाडी शर्यत पार पडली। फॉर्च्युनर, थार, 150 दुचाकींकरता हजारो बैलगाड्या धावल्या। बैलगाडी शर्यतींमध्ये हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं मैदान मारलं आणि श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला। फॉर्च्युनर कार त्यांनी जिंकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यत पार पडली। बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्राप्तिकर विभागानं केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलीस विभागामध्ये खळबळ आली आहे। आयकर विभागानं जिल्ह्यातील सुमारे 1050 पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत। त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून करचोरीचे गंभीर आरोप करण्यात आले। एक सविस्तर बातमी बघतोय। मुंबईच्या अटल सेतूवर सध्या रिपेअरिंगचं काम सुरू आहे। हे काम मुंबईकडून उलव्याला जाताना 5 ठिकाणी सुरू असल्याने 3 पैकी 1 लेन बंद करण्यात आलेली आहे। या कामावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यांना लाजही वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय। कशा पद्धतीने हे काम सुरू आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मी सध्या आलेली आहे मुंबईच्या अटल सेतूवर। अटल सेतू म्हणजे मुंबईच्या हार्बर लाईन ला सुरू होणारा रस्ता जो थेट पनवेलला जोडतो। सगळ्यात मोठा समुद्रावरून जाणारा पूल हा सध्या आहे, परंतु हा पूल आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कारण साधारणतः 1.5-2 वर्ष झालेली आहेत या पुलाला उद्घाटित होऊन आणि दरम्यानच्या काळात इतक्या लवकर या पुलाला रिसर्फेसिंगची गरज पडलेली आहे। तुम्ही पाहता आहात की या ठिकाणी हा जो पॅच आहे या पॅचमध्ये जवळपास एक आपण पाहतोय की एक 100 फुटाचा तरी किमान हा पॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की खोदून ठेवण्यात आलेलं आहे। वरचं डांबर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि आता इथे पुन्हा एकदा डांबराचं रिसर्फेसिंग केलं जाणार आहे। हा जो पॅच काढून ठेवलेला जरा हिरवा असा रंग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा सगळा पॅच काढून ठेवण्यात आला आहे आणि त्यासाठी अटल सेतूची जी एक लेन आहे या भागातली ती पण बंद केल्याची आपण बघतो आहोत। मुळात 2च वर्षात या रस्त्याला जे रिसर्फेसिंग करण्यात आलेलं आहे त्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आता ट्विट करून याचा निषेध केलेला आहे। ते असं म्हणतायत त्यांच्या ट्विटमध्ये की जगातला कुठलाच देश अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सहन करणार नाही। 1-2 वर्षापूर्वीच उद्घाटित झालेल्या या रस्त्याच्या बांधकामात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे ते बघा की इतक्या वेळेला या रस्त्याच्या रिसर्फेसिंगची गरज येऊन पडलेली आहे। आता मी खाली उतरून तुम्हाला दाखवते। साधारणतः काही इंचाचा हा संपूर्ण थर आहे जो थर काढून टाकण्यात आलेला आहे आणि जसं मी सांगितलं एक 100 फुटाचं वगैरे अंतर असावं हे जिथं हे सगळं रिकोटिंग केलं जाणार आहे।
मी खाली तुम्हाला दाखवू शकते की हा माझा पाय आहे आणि हा मूळ वरचा इथला थर आहे. तर आत्ता सध्या हे एवढं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण ठिकाणी रिसर्फेसिंग केलं जाणार आहे. तर हे रिसर्फेसिंग करण्यामागचं कारण स्वतः MMRDA यानं सांगितलं आहे, नागरिकांना प्रवाशांना आल्हाददायक प्रवासाचा आनंद मिळावा, कुठल्याही पद्धतीचा खाचखळगा त्यांना जाणवू नये यासाठी या एवढ्या भागाचं रिसर्फेसिंग केलं जाणार आहे. रिसर्फेसिंग का करावं लागलं या प्रश्नाचं उत्तर मात्र आता MMRDA प्रशासनाला द्यावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईमध्ये सध्या चांगलीच थंडी जाणवते. रविवारी पारा तब्बल 19 अंश सेल्सिअस इतका घसरला होता. हवामान खात्याच्या मते पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकतं. सकाळच्या वेळेत थोडं धुकं आणि गारवाही जाणवतो आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहराचं तापमान कमी झालं आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी थंडी काही वर्षांनंतर जाणवते आहे. या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून. मुंबईत सध्या तापमान घसरलंय, हवेत गारवा जाणवतोय आणि कुठेतरी आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. मी सध्या मुंबईच्या दादर भागातील शिवाजी पार्क मैदानात आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही थोडंफार पाहू शकता. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सध्या तरी धुकं दिसत असेल. काल म्हणजे रविवारी या मुंबईत किंवा या भागामध्ये एकंदरीत तापमान जर आपण पाहिलं तर ते 19 अंश सेल्सिअस इतकं घसरलं होतं आणि ते यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान होतं. आपण जर पाहिलं तर यंदाच्या मोसम म्हणजे पावसाळा जर आपण पाहिला तर पावसाळा 4 महिन्यांपेक्षा जास्त लांबला. म्हणजे जूनमध्ये सुरू झालेला पाऊस हा कुठेतरी ऑक्टोबर म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या नंतर किंबहुना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातून ऑक्टोबरची जी हीट होती ती कुठेतरी डिलीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे, हिमवृष्टी झाली आहे आणि तिथून येणारे जे शीतवारे आहेत, उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे येणारे जे शीतवारे आहेत, शीतवारे म्हणजे कोल्ड वेव्ज, त्या कोल्ड वेव्जमुळे त्या शीतवाऱ्यांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हे तापमान हे घसरलेले आहे. त्यामुळे एक मात्र नक्की म्हणायला लागेल आपल्याला की यंदाच्या हिवाळ्याची सुरुवात जी आहे ती दमदार झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची. बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटाचे नेते सुभाष गोटीराम पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुभाष पवार हे मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय. गोंदियात काल 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसात थंडावा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेले साताऱ्यातील पालीचे खंडोबा मंदिर आजपासून पुढील 7 दिवस दर्शनाकरता पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप करण्याच्या कामामुळे मंदिर बंद राहणार आहे. ओंकार हत्ती पकडण्याच्या मोहिमेबद्दल कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओंकार हत्ती पकडण्याची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारामध्ये बिबट्या आढळला. एका गावकऱ्याने बिबट्याचा व्हिडिओ काढला. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर या बिबट्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. ओबीसी भटके विमुक्त यांच्या वतीनं जालन्यामध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके देखील सहभागी होणार आहेत. ओबीसी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवा या मागणीकरता हा मोर्चा काढला जाणार आहे.